नमस्कार मित्रांनो. स्त्री कितीही सुंदर असू द्या, पण त्या अशा 5 स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांच्या तुम्ही प्रेमात पडू नका किंवा त्यांच्या नादाला लागू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून खूप गंभीर विषय ऐकणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आज या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला असे 4 प्रकारच्या स्त्रियांच्या विषयी सांगणार आहोत. या प्रकारच्या 4 स्त्रियांच्या चक्करमध्ये तुम्ही पडू नका, चुकूनही अशा स्त्रियांच्या चक्करमध्ये पडू नका. तर मित्रांनो, आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रामध्ये जीवन विभिन्न काही पैलू सांगितले आहेत. त्याविषयी महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे. आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःहून चालत आलेल्या समस्या म्हणजेच बिन बुलाये मेहमान त्यापासून कसे वाचायचे, आणखी एक आणि सुखी जीवन आणि सन्मानजनक जीवन व्यतीत तुम्ही करू शकता, हे चाणक्य नीतिशास्त्रामध्ये स्त्रियांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. नीतिशास्त्रात काही अशा गोष्टी महिलांच्या विषयी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्ही कायम त्या महिलांपासून तुम्ही दूरच राहणार, अन्यथा तुम्ही अडचणींमध्ये फसू शकता आणि तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागेल. तर जरा जाणून घेऊया मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. नंबर 1, दृष्ट स्वभावाच्या स्त्रिया. मित्रांनो, दृष्ट स्वभाव चाणक्यानुसार दृष्ट स्वभावाच्या स्त्रिया नेहमी त्यापासून दूर राहिलं पाहिजे. असे स्त्री फक्त तिच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ आलेली असते आणि तुम्हाला ती नंतर अपमानित देखील करते. त्याचबरोबर तुमच्याशी चुकीचं वागायला देखील ती मागं हटत नाही. असे स्त्री तुमचा सर्वनाश करते. त्यामुळे अशा स्त्रीपासून कायम दूर राहिलेलं चांगलं. नाहीतर शरीराच्या हानीपेक्षा तुम्हाला शारीरिक हानी, मान-सन्मानची हानी पण तुम्हाला झेलावी लागल. कुसंस्कारी स्त्री. चाणक्यानुसार जी स्त्री संस्कारी नसेल ती सदैव त्या स्त्रीसोबत सदैव तुम्ही दूरच राहा. कारण एखादी स्त्री शरीराने सुंदर असून काही वेळ असते, परंतु जी स्त्री काही मनाची सुंदरता ती जीवन बनवते. म्हणून मित्रांनो, शरीराने सुंदर असणारी स्त्री नाही, परंतु मनाने सुंदर असलेली स्त्री सुशील आणि संस्कारी असते. आणि अशा स्त्रीसोबत तुम्ही संबंध प्रस्थापित करताना सदैव तुमचा मान सन्मान तुम्ही प्राप्त करू शकता. पण याविरुद्ध कुसंस्कारी स्त्रीसोबत संबंध प्रस्थापित करण्याने तुम्हाला मानहानीचा सामना करावा लागू शकतो. नंबर 3, स्वार्थी आणि लालची स्त्री. जी स्त्री स्वार्थी असेल, जिच्या मनात पूर्णपणे लालच असेल, तर मित्रांनो, या स्त्रीपासून कायम दूर राहा. हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण अशी स्त्री आपल्या स्वार्थासाठी, तिच्या लालचीपणासाठी काही कारणाने तुमच्याशी जोडली गेलेली असते. ती तिचं स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर ती तुम्हाला सोडून जाऊ शकते. जर एखादी व्यक्ती असेच तुमच्याशी संबंध ठेवत असेल तर ती नक्कीच तुम्हाला धोका देऊ शकते. नंबर 4, चरित्रहीन स्त्री. जी स्त्री एकापेक्षा अधिक पुरुषांशी संबंध ठेवते, ज्यामुळे जी समाज तिला वेश्या मानतो, अशा स्त्रीपासून तुम्ही कायम दूर राहा. अशा स्त्रियांनी घरात भोजन बनवणं हे पण पापाच्या श्रेणीत मोजलं जातं. धूम्रपान, ड्रिंक करणे हे पण कर्म खराब आहेत. अशा स्त्रीमुळे तुम्हाला सामाजिक मानहानीचा सामना करावा लागेल आणि याउलट तुम्हाला आणखी मोठ्या अडचणीमध्ये तुम्ही फसू शकता. म्हणून अशा स्त्रीला पाहताही तुम्ही तिच्यापासून दूर हटलं पाहिजे किंवा तिच्यापासून दूर राहिले.